नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण बजेट दिवशी काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. ठीक आहे. तर बजेट ओपन व्हायच्या आधी बऱ्यापैकी प्रीमियम ड्रॉप झालेले. म्हणजे विक्स मला वाटते साधारण 5% डाउन होता आणि ज्यावेळेस हा मूव्ह झाला त्यानंतर विक्स साधारण 11% डाउन होता. सो मग इथं आपण ज्यांनी सेलिंगला पोझिशन इथं जरी ॲड केली असेल ना, तर विक्सच्या ह्याच्यामध्ये त्याने लॉस केला असेल. कारण आपण साधारण फॉर एक्झाम्पल आपण ₹80 ला जर पुढचा प्रीमियम घेतला असेल ना, तर त्याची प्राईस मिनिमम विक्स ड्रॉप झाल्यानंतर साधारण 30 ते ₹30-40 राहिली नाही का, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त कमी झाली. सो अशा ठिकाणी ट्रेड होल्ड करणं पॉसिबल नसतं. म्हणजे भले लॉट साइज जरी आपण कमी केली, तरी इथं ट्रेड होल्ड करणं पॉसिबल नसतं. कारण एक ठराविक स्पेसिफिक आपल्याला एस-एल मेंटेन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर आता उद्या पण काय म्हणजे काल आपण काय-काय ट्रेड केले ते आपण पहिलं बघूया. काल आपण ह्या लाईनच्या वरती बुलिश होतो. बुलिश बराच वेळ आपण सस्टेन केला. जोपर्यंत आपला एक प्लॅन होता, की जोपर्यंत ही लाईन ब्रेक होत नाही खाली तोपर्यंत आपण बेरिशला तर नाहीये. ठीक आहे. साधारण आपण इथं बुलिशला गेलो. इथं बऱ्यापैकी आपण ट्रेल करत निघालेलो आणि त्यानंतर सीन काय आला, की प्रीमियम विक्स एकदम 5% नी डाउन झाला. सो ह्याच्यामध्ये इथं आपल्याला ऑप्शन म्हणजे स्पॉट प्राईस आपल्याला कुठे दिसत नाहीयेत, की विक्स म्हणजे स्पॉट प्राईसमध्ये आपल्याला समजत नाहीये, की बाबा की मार्केटने खाली एक स्पाइक दिलाय. पण ऑप्शनच्या प्राईस जर आपण चेक केल्या, तर त्याच्यामध्ये साधारण 240 चा प्रीमियम होता. तर तो साधारण 165 च्या आसपास तो स्पाइक मारलेला. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे बायिंग वाले एसेल घेतले मार्केटने. ठीक आहे. त्यानंतर इथे एक सेलिंगची पोझिशन होती. आपण इन बिटवीनच इथे ॲड केली आणि पण बऱ्यापैकी आपण टार्गेटसाठी होल्ड करत होतो. पण पुन्हा आणखीन तो स्पाइक झाला. सो वरती इथं प्रीमियम पण ड्रॉप झाले पूर्ण सगळे. तर इथं आपल्याला एस-एल लागला. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपण काही बजेटमध्ये काही कमवलं नाहीये. ठीक आहे. तर असं होतं आपलं बजेट. ऑप्शन बायरचं पूर्णपणे काल डॅमेज केलं. कारण जनरली बजेटच्या खाली विषय काय असतो, बाबा की हा आपला जो सपोर्ट असतो, आपण सपोर्ट रेझिस्टन्सवरती काम करत असतो. कारण आता सपोर्ट हा ब्रेक झाला, बरोबर आहे. हा ब्रेक झाला आणि त्यानंतर तो कंटिन्यूटी मिळायला पाहिजे होती. जे की ह्या लाईनच्या खाली आपल्याला कंटिन्यूटी मिळाली असती. पण तिथं काय कंटिन्यूटी आपल्या थर्ड टाईमला मिळाली. पण तोपर्यंत विक्स जो आहे ना, 11% डाउन झाला. सो आपला प्रीमियम पूर्णपणे ड्रॉप झाला. सो ऑप्शन बायरसाठी हे कालचं मार्केट नव्हतं. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी स्कॅल्प एंड रन केलं ते प्रॉफिटेबल. पण जे थोडे पोझिशनल ट्रेड घेतात त्यांच्यासाठी थोडंसं हे कालचं कालचं म्हणजे मार्केट होतं ते एवढं काही खास नव्हतं. ठीक आहे. एस-एल हंटिंग होतं. भले आपला प्लॅन होता की लॉट साइज कमी आणि होल्डिंग जास्त होतं. त्याच्यामुळे हा सगळा विषय झाला. ठीक आहे. तर आता बघूया आता उद्यासाठी आपण काय प्लॅन करूया. उद्या कोण वार आहे? सोमवार आहे. ठीक आहे. आज रविवार आहे. आज रविवारच्या दिवशी मी हे बनवतोय व्हिडिओ. ठीक आहे. तर तो उद्यासाठी काय प्लॅन असेल, तर एक मार्केटने रेंज बनवली. म्हणजे डे हाय आणि डे लो. हा एक रेंज झाली मार्केटमध्ये. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे मार्केट, तोपर्यंत आपल्याला काही जास्त ट्रेड मिळणार नाही. आता विक्स जर बघितला, तर विक्स किती 14% म्हणजे बऱ्यापैकी डाउन झाला विक्स. विक्स विक्स 15च्या आतमध्ये आला की नाही, तर ऑप्शन बायरला पूर्णपणे बाहेर काढतो. म्हणजे साधारण विक्स आपल्याला कमीत कमी 15 तरी असावा. ऑप्शन बायिंग आपण करत असताना. ठीक आहे. आता प्लॅन करूया उद्यासाठी काम करत असताना. उद्या समजा मार्केट इथंच ओपन होईल, अशी अपेक्षा आहे. जर समजा गॅप ओपन झालं, तर मग कदाचित आपल्याला कंटिन्यूटी पण मिळेल कारण वरती टार्गेट पण आहे आणि जर समजा पुन्हा रेंजच्या आतमध्ये आलं, तर फुल आपल्याला मिनिमम इथपर्यंत टार्गेट मिळेल. आपण काही डे लो एक्सपेक्ट नाही करत आहे उद्या. ठीक आहे. आणि त्यानंतर हा एक पहिला ट्रेड झाला आपला. ठीक आहे. इन बिटवीन कुठेतरी ओपन झाला तरी साइडवेज आहे. हा पूर्णपणे साइडवेज एरिया आहे. किती पॉइंटची रेंज आहे ही? साधारण 312 पॉइंटची रेंज आहे. ठीक आहे, तेवढी रेंज भरपूर झाली मार्केटला. कधी-कधी तर 50 ते 60 पॉइंटमध्ये एक-एक दिवस मार्केट यांनी ठेवलंय ह्या 2023 मध्ये. ठीक आहे. 24 मध्ये, 23 मध्ये दोन्ही पण ह्या ठिकाणी. ठीक आहे. तर आता दुसरा प्लॅन तर आपला हा झाला. ठीक आहे. आता चौथा प्लॅन काय असेल समजा ह्याच्या खाली ओपन झालं, तर हे रिटेस्ट झालं आणि जर कंटिन्यूएशन मिळालं, तर ह्या सपोर्टच्या खाली आपल्याला सेलिंग चांगली मिळेल. म्हणजे इथं सपोर्टच नाहीत मग खाली. हा एक सपोर्ट आहे ना, इकडे एक सपोर्ट आहे. रिव्हर्सल. एका दिवसात काही येणार नाही, पण एक प्लॅन आपल्याकडे रेडी असावा. ठीक आहे. उद्या मार्केट समजा गॅप अप ओपन झाला आणि वरती निघालं, तर मग आपण जाऊ शकतो वरती. पण थोडंसं क्वांटिटी कमी ठेवावी लागेल आपल्याला. कारण प्रीमियम पूर्णच ड्रॉप झालाय. म्हणजे मार्केटमध्ये बायिंग येते, पण प्रीमियम ड्रॉप झाल्यामुळं सीन असा होतो की ऑप्शन बायर सस्टेन नाही करू शकत. कारण समजा आपण ₹10 ला घेतला आणि तो बराच वेळ पोझिशन ठेवली आणि तो परत साधारण ₹5 वरतीच येतोय, म्हणजे निम्म्यावरती येतोय. अशा ठिकाणी भले आपली पोझिशन मार्केट इकडे वरती निघालं इकडे. मार्केट इकडे हायर हाय बनवत वरती निघालंय, पण प्रीमियम इकडे ड्रॉप ड्रॉप होतोय. सो मग अशा ठिकाणी आपल्याला ऑप्शन बायरला थोडंसं रिस्क राहते. ठीक आहे. तर असा आहे प्लॅन.
तर अजून काही दुसरं काही मार्केटमध्ये खास नाहीये. ओव्हरऑल हे साइडवेजच दिसतंय. बऱ्यापैकी ह्या रेंजमध्ये जर ओपन झाला तरी साइडवेजच आहे सगळा, हा एरिया पूर्ण सगळा. ठीक आहे. आणि ह्याखाली एक रेंज तुटली, तर आपल्याला कुठेतरी एंट्री मिळेल, अदरवाईज एंट्री नाही मिळणार. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं बजेट आपलं झालेलं आहे. बजेटमध्ये आपण बऱ्यापैकी क्वांटिटी कमी असल्यामुळे वाचलोय. तर आपले व्हिडिओ आवडत असतील, तर लाइक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा. ठीक आहे. थँक